अलकादेश जय गुरु गोरखनाथ. स्वप्नात बस दिसते, स्वप्नामध्ये फोर व्हीलर चालवताना दिसते, स्वप्नामध्ये रेल्वे दिसते, स्वप्नात जहाजातून प्रवास दिसतो, स्वप्नात विमानातून प्रवास दिसतो, स्वप्नात हेलिकॉप्टरद्वारे प्रवास दिसतो, स्वप्नामध्ये नौकेतून प्रवास दिसतो, सायकलवरती प्रवास दिसतो, स्वप्नामध्ये अन्य प्रकारे अनेक यात्रा दिसतात. मित्रांनो, तुमच्यावरती दैवकृपा आहे. अशी दैवकृपा आहे की जिचं खंडन कोणी करू शकत नाही, जी ह्या सध्याच्या युगामध्ये फार लोक ओळखू शकत नाही. त्याच्याबद्दल भरपूर ज्ञान असा कोणीही नाही. मित्रांनो, हे ज्ञान लुप्त होऊन गेलेलं आहे. पूर्वजांबरोबरच ह्या ज्ञानही संपुष्टात आणलं गेलं किंवा संपुष्टात आलेलं आहे. हे ज्ञान पुन्हा प्राप्त अशाच लोकांना होतं की ज्याच्या कुळामध्ये कुलाचाराप्रमाणे कोणीतरी गादीधारक होता की ज्याच्याकडं दैवकृपा होती आणि तो जनकार्य करायचा. त्याच्याकडे सिद्धी होती, विद्या होती, सामर्थ्य होतं. तो नाथांपैकी एक कोणीतरी नाथांच्या कृपेआशीर्वादानं लोककार्य करायचा किंवा ज्याच्याबरोबर काली किंवा भैरव चालतात. कारण ज्या ठिकाणं नाथ आहे त्या ठिकाणं ह्या दोन्ही शक्ती विद्यमान विराजमान असतात किंवा ज्या ठिकाणं काली आणि भैरव आहे त्या ठिकाणं एक ना एक नाथ कोणी ना कोणी मात्र सामर्थ्याने त्यांना मदतीसाठी कार्यरत असतात. कारण मित्रांनो, शक्ती एकास एक असते. शक्तींचे कार्य एकमेकांच्या संगती चालते. जसं आपण मित्र नातेवाईक आहोत तसं त्याही मित्रतेने नातेवाईकाप्रमाणेच कार्य करतात. त्यामुळे ज्ञान असं असावं की जे तुम्हाला आणि आम्हाला कामं पडेल. गुरु असा असावा की जो स्वतःचं आत्मिक कल्याण करून साधकाचंही आत्मिक कल्याण करून त्याचाही प्रवास सुखद करेल, त्यालाही ज्ञान प्रगट करून देईल. मित्रांनो, लिंब दोरखांड याचे उतारे शिकवले म्हणजे गुरु खूप ज्ञानी असतो, खूप महान आहे. मंत्र दिला म्हणजे गुरु खूप सामर्थ्यवान आहे असं होत नाही. हा एक भ्रम आहे, आध्यात्मिक कपट आहे, छळ आहे आणि याने अंधश्रद्धा पसरवण्याचंच कार्य होत आहे. यामध्ये कुठलाही न्याय नाही, नीती नाही, ना भौतिक पारपंचिक ना जगिक कोणत्याही गोष्टीचे ज्ञान नाही. मित्रांनो, तुमच्यावरती शक्ती येते, शक्ती कृपा करते आणि तुम्ही चांडाळकी सुरू करता. यामध्ये तुम्ही फसत आहात. हे काम चांडाळाचे आहे, शक्तीचे काम नाही. भरपूर देवीचे संचार आल्यानंतर देवी लिंबू घेत असते. खरंच ज्या देवीचा गजर तो व्यक्ती करतो तीच शक्ती, तीच देवी त्याच्या शिरावरती सवारीच्या रूपात आहे का, हे कोणीच जाणलं का? मग तुम्ही म्हणणार सगळ्यांनीच जाणलं आणि आमच्या शक्तीने पण कबूल केलं, हो मीच आहे ती. नाही. जोपर्यंत तिला समजत नाही की समोरचा व्यक्ती आपल्याला ओळखतो, जर आपण ह्या व्यक्तीसमोर खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, त्याने 2-4 वेळेस विचारूनही जर आपण कोण आहोत ही ओळख सांगितली नाही, याच्याकडे सामर्थ्य आहे, हा सामर्थ्यानं याचं शरीर बंधन करून माझी सवारी थांबवू शकतो, जेणेकरून मला कार्य करण्यासाठी अडचण निर्माण होईल. म्हणून ती शक्ती खरंच बोलते. पण तसा व्यक्ती पाहिजे की ज्याच्याकडं सामर्थ्य आहे आणि शक्ती त्याच्या समोर कबूल होण्याला मजबूर होते. मित्रांनो, स्वतः देवी स्वतःचं नाव कधीही घेत नाही. ती तिच्या शक्तिपीठाचं, तिच्या आईचं, मातेचंच नाव घेते की जिच्या अंडर, जिच्या माध्यमानं ती कार्य करते. स्वयंसिद्धी कधी स्वतःचे नाव घेत नाही. सावध व्हा. व्हिडिओ सर्वसामान्य आहे, सांगण्याची पद्धत खूप सहज आहे. कुठला तामझाम नाही, कुठल्या एडिटिंग नाही, कुठल्या शुद्ध पद्धतीने मी बोलत नाही, सांगत नाही. व्हिडिओचे फक्त आणि फक्त उद्दिष्ट म्हणजे जनजागृती. कुठलीही अंधश्रद्धा नको, कुठलाही छळ नको, कपट नको. आणि महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ बघून जी लोक फोन करतात, जी मला प्रश्न विचारतात,
मलाही खूप आनंद वाटतो. पण मित्रांनो, तुमचं फोन केल्यानंतर ज्यावेळेस निवारण होतं त्यावेळेस भेटही घेण्याची खूप गरज आहे. एकदा तरी भेट घेत जा. ज्या शक्तीने तुमचे कार्य केले, जिनं तुम्हाला सुख समाधान दिले, तिचा एकदा तरी या जाग्या ठिकाणावरती येऊन मान-सन्मान करा. म्हणजे तुमच्यावर झालेली कृपा, तुम्हाला मिळालेला आनंद, सुख हा कायमस्वरूपी टिकून राहील आणि तुमचे मार्ग सदैव खुले राहतील. अलक निरंजन, अलक आदेश. जय गुरु गोरखनाथ.